आश्रमातून आल्यानंतर आपण काही ना काही घेऊन गेलं पाहिजे. आश्रमाचा जो गौशाळेचा आदर्श असेल, आम्ही नेहमी सांगत असतो आपल्या मुलाचा वाढदिवस आपण जिल्हा परिषद शाळेत साजरा करा. आम्ही नेहमी सांगत असतो जिल्ह्याची जी रुग्णघाटी आहे इथे जाऊन बऱ्याचशा लोकांना आम्ही वाढदिवस असेल किंवा एखाद्या आईवडिलांची पुण्यतिथी असेल, हे उपक्रम आम्ही सातत्यानं राबवण्याचा प्रयास करतो. हे उपक्रम महाराजांना राबवता हे म्हणजे तुम्ही मंडळींना राबवणं जरुरीचे आहे. कारण हे ज्या टायमाला तुम्ही हे उपक्रम राबवशाल त्या टायमाला समय बदल गया, जमाना बदल गया, पण इंसान क्यों नहीं बदल गया. काय सगळं बदललं पण माणसानं बदलणं जरुरीच आहे. शिलान्यास पूजनच्या निमित्तानं तुमचं आमचं दर्शनाचा योग आला. मंदिर राम मंदिर हे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं साधू संतांच्या आशीर्वादानं आता आज त्याचं शिलान्यास पूजन झालं. खरोखर म्हणजे मंडळी आपल्यावर जे प्रेम करणारी मंडळी आहे ही साधू संत मंडळी, या मंडळींचे खूप उपकार आहे. आज आमच्या प्रत्येक आश्रमामध्ये छोटा मोठा ऋषी पंचमीचा कार्यक्रम असतो, पण ते सर्व काही मान्यवर मंडळी त्यांनी वेळात वेळ काढून दिला, त्याबद्दल मी त्यांना नतमस्तक होऊन सर्व साधू संतांना नमन करतो. डॉक्टर मंडळी असेल, परिसरातून सर्व काही मंडळी आली, यांना सुद्धा हृदयापासून मी आभार मानतो. सातत्यानं या मंदिराविषयी धडपड करणारी, नाव न घेता सर्वच भक्त मंडळी, त्यांचे मी हृदयापासून मी आभार मानतो. जे वेळोवेळी या मंदिराच्या कामात सल्ला देत असतील, मार्गदर्शन करीत असतील, यांचे सुद्धा मी हृदयापासून आभार मानतो. मला तर 2-4 दिवसापूर्वी एक जणाचा फोन आला, ते म्हणे बाबा 25 वर्षात तुमच्या कॉम्प्युटर कधी नेते मंडळी दिसली नाही, आता कसं काय आले, काही पैसे बिशे मागणं चालू आहे का. तर मंडळी मी जाहीर सांगतो तुम्हाला, मी हे पैशामुळे जमा करणे हे मंडळी जमा केली नाही. तुम्ही खरोखर सगळे मंडळी आलेले भाग्यवान आहात. हजारो वर्षे या मंदिराचे तुम्ही साक्षीदार बनणार आहात. या हेतून मी कामगाराला तुम्हाला सगळ्यांना हात जोडून